विषय तुम्ही फक्त एवढं सांगितलेलं आहे की जी भुजबळांची भूमिका आहे तीच आमची सरकारची भूमिका आहे आणि ते सांगितलंय की मग भुजबळ होतो घोड्या आम्हाला, मग ती सरकारची भूमिका आहे काय? सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार चर्चेला जाऊ लागलाय, जोरदार रंगलेला आहे। मराठा समाजाला कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, मराठ्यांना कुणबी असल्याचं सर्टिफिकेट देण्यात यावं आणि मराठ्यांचा समावेश कुणब्यांमध्ये करावा। सरकारने तसा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत घ्यावा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। आता मराठा समाज हा पहिल्यापासूनच कुणबी आहे आणि कुणबी हा ओबीसी मध्ये आहे असं सुद्धा राज्यातल्या काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं। मग आता हा जो समाज आहे मराठा समाज, तो संपूर्ण जर ओबीसी मध्ये आला तर ओबीसीच्या लोकांचं विद्यार्थ्यांचं तरुणांचं नुकसान होईल असं ओबीसी समाजाच्या नेत्याला वाटू लागलं आणि म्हणून त्यांनी जोरदार विरोध मराठा समाजाच्या आरक्षणाला केला। आता ओबीसी समाजाचे नेते म्हणतात की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्यांना कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र देऊ नये किंवा त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। आता छगन भुजबळ यांचा ओबीसी महाएल्गार मोर्चा अंबड आणि हिंगोली इथं पार पडला आणि त्यांनी या दोन्ही सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। आता छगन भुजबळ यांनी घेतलेली जी भूमिका आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना ओबीसी मधून देऊ नका, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, हीच भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली दिसते। आणि ओबीसीचे जे काही सर्व नेते आहेत ते सुद्धा एकत्र आलेत आणि त्यांनी त्या पद्धतीची भाषणं हिंगोली इथल्या सभेमधून केली, ते सुद्धा आपण बघितलेलं आहे। पण इकडे मात्र मनोज जरांगे पाटील हे सुद्धा छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करतात। फक्त छगन भुजबळ यांच्यावर करतात, ओबीसी समाजातल्या कुठल्याही नेत्यावर करत नाहीत असं सुद्धा त्यांनी सुद्धा ठामपणे सांगितलेलं आहे। पण आता छगन भुजबळ यांची जी काही भूमिका आहे तीच भूमिका सरकारची आहे असं मुख्यमंत्री म्हणालेत असा प्रश्न पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला। त्याच्यावर मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ। मुख्यमंत्री असं म्हणाले की आरक्षण प्रकरणी जी भुजबळांची भूमिका आहे तीच सरकारची भूमिका आहे। मग बरोबर आहे ना, भूमिका बरोबर आहे, पण काय भूमिका? भुजबळची भूमिका आणि त्यांची भूमिका नेमकी कशावर, कोणत्या विषय? तुम्ही फक्त एवढं सांगितलेलं आहे की जी भुजबळांची भूमिका आहे तीच आमची सरकारची भूमिका आहे आणि ते सांगितलंय की मग भुजबळ होतो घोड्या आम्हाला, मग तीच सरकारची भूमिका आहे काय? ते जातीय तेढ निर्माण करतोय, मग तीच सरकारची भूमिका आहे काय? सरकारची नेमकी भूमिका, त्यांची भूमिका तो जातीवाद करायला लागलाय, महापुरुषांच्या जाती काढायला लागलाय, विरोध करायला लागलाय, भाषणातून शांतता राहा म्हणून आम्ही सांगतोय, तो राहू नका म्हणून सांगतोय, ती भूमिका आहे का सरकार? तेव्हा तो पाय तोडील त्यांचे, त्याच्यात काही लोकांना त्यांनी सांगितलंय, मग आता भूमिका तीच आहे का? ही सरकारची भूमिका आहे का? त्याची आहे तीच, मग तर राज्याने जनतेत राहायचंय का नाही? ही कोणची भूमिका आहे सरकारची? मात्र आरक्षण ओबीसीतून मराठे घेणार, आमच्या सरकारच्या नोंदी सरकारी, ते मिळाल्याशिवाय हटत नाहीत आम्ही। तुम्ही त्यांच्या मताशी सहमत राहा, नाही तर नका राहू, त्यांच्या मागड राहा, नाही तर पुढे राहा, आरक्षण आम्ही घेणार आणि ओबीसीतूनच घेणार। ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतायत? मनोज जरांगे पाटील म्हणतायत की भुजबळ आम्हाला घोडे लावतो, मग त्या भूमिकेशी सरकार सहमत आहे का? भुजबळ हा राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करतो, एकमेकांमध्ये जातीवाद निर्माण करायचा प्रयत्न करतो, मग सरकार त्यांच्या त्या भूमिकेशी सहमत आहे का? 1 तारखेच्या सभेमधून मी सगळी काही उत्तरं देणार आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले। जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाला मोठा प्रतिसाद मराठा समाजातल्या लोकांच्या वतीनं मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यामध्ये विविध ठिकाणी सभा होत आहेत, दौरा होत आहे, त्याला संपूर्ण पाठिंबा राज्यामधून मिळत आहे। मग तेवढा पाठिंबा ओबीसीच्या नेत्यांना मिळत आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो। पण मात्र मराठा समाजाला जर कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळालं तर मात्र ते ओबीसी मध्ये जातील आणि त्यामुळं ओबीसीला धोका होऊ शकतो असं ओबीसीच्या नेत्यांना वाटू लागलं, म्हणूनच ते मनोज जरांगे पाटील यांना जोरदार विरोध करू लागले। आता हे जे सध्या चित्र राज्यामध्ये निर्माण झालंय त्यामध्ये हे ज्येष्ठ नेते आहेत,
मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आहेत, ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे छगन भुजबळ आहेत, त्यांच्यासोबत आणखी बरेच नेते आहेत आणि हे एकमेकांप्रती बोलू लागलेत, एकमेकांप्रती टीका करू लागलेत आणि त्यामुळं राज्यामध्ये मानणारा त्यांना जो वर्ग आहे तो सुद्धा आपापसात बोलू लागला, सोशल मीडियावर आपापसात भांडू लागला, हे सुद्धा आपण पाहिलं. पण इकडं मनोज जरांगे पाटील यांनी जे काही शब्द वापरले होते की लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं, त्यामुळं त्या वक्तव्यामुळं या राजकीय लोकांनी त्या वक्तव्याचा विपर्यास केला, राजकीय स्वार्थासाठी त्याचा गैरवापर केला आणि त्याचा वेगळाच अर्थ घेतला असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. म्हणून त्यांनी ते तसं म्हणलेले शब्द मागे घेतो असं सुद्धा सांगितलं. ओबीसीच्या सभेमध्ये मात्र बबनराव तायवडे यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं हातपाय तोडण्याची भाषा केली होती. त्यांनी सुद्धा त्यांचे जे शब्द आहेत ते सुद्धा मागे घेतलेले आहेत. मग आता हे जे ज्येष्ठ नेते आहेत या नेत्यांनी सुद्धा आता समजदारपणाची भूमिका घेतलेली आहे. एकमेकांचा मान सन्मान राखणं, एकमेकांचे मतभेद आहेत ते मतभेद कायदेशीर मार्गानं सोडवणं, एकमेकांवर मनभेद दुखवतील किंवा एकमेकांवर वैयक्तिक टीका करून पुन्हा भविष्यामध्ये अडचणी निर्माण होतील असे वादग्रस्त वक्तव्य न करता जे संविधानिक भाषा आहे त्या भाषेमध्ये जो मार्ग आहे तो मार्ग काढला तर नक्कीच राज्यामध्ये शांतता राहील आणि दोन्हीही समाज आपापल्या जागेवर ठाम राहतील, मजबूत राहतील आणि एकमेकांचा मान सन्मान करतील. त्यामुळं त्यांना जो मानणारा वर्ग आहे, त्यांना पाठिंबा देणारा वर्ग आहे, त्यामध्ये सुद्धा काही परिणाम दिसून येणार नाही जर असं दोन्हीही पक्षाच्या म्हणजे या दोन्हीही नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी अशा पद्धती समजदारीची भूमिका जर घेतली तर. कारण की एक नेता बोलला की मग प्रत्युत्तर म्हणून त्याला दुसरा नेता बोलतो आणि त्यामुळंच राज्यातलं वातावरण बिघडत जाऊ लागलं असं सुद्धा वाटू लागलं. पण सध्या राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.